अगेन्स्ट खेळण्यासाठी जय हनुमान अंतरट नीड टीम आपण पाहू शकाल. नाणेफेकी हरल्यानंतर त्यांच्या वाट्याला आली बॅटिंग. 4 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. कॅप्टन जयवंत आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवत असताना तदनंतर बॅटर सलामीची जोडी पोहोचली आहे. इथून या स्पर्धेमध्ये जागा बनवण्यासाठी चमचमत्या ट्रॉफीला हात घालण्यासाठी प्रयत्न केले जातील. संघर्ष दोन्ही टीम कडून पाहायला मिळेल. एक एक टीमला हरवत इथवरचा प्रवास खूप चांगला राहिला. आता दोन्ही टीम एकामेका विरुद्ध फाईट करत असताना पाहायला मिळतील. यावेळेस या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती आक्रमण आपण पाहतोय. किरण जाधवच्या बॅट मधून धमाका सुरुवात या मॅचला षटकारानं 6 धावा अर्जित करतील. गौतम गोलंदाजी मार्ग वरती आणि गौतमच्या पहिल्या बॉलचा समाचार भरपूर घेत असताना पाहायला मिळतो किरण जाधव. दुसरा बॉल या बॉलेस पाहतो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावरती गौतम गोलंदाजी करत असताना सातत्यानं कमालीची गोलंदाजी असते. परंतु या मॅच मध्ये सुरुवात पहिल्या बॉलनं महागडी पाहायला मिळाली. त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू सिंगलनं थांबवण्याचा प्रयत्न झाला. स्ट्राईक झाली रोटेट. आता स्ट्रायकर वरती येतील अक्षय. या सीझन मध्ये 2 वेळेस मेडन ओव्हर हाताळणारा जय वेताल बादशाह दुर्वा 11 सावले टीमचा हा एक चमचमता सितारा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गौतम पुन्हा तयार. तिसरा बॉल लटकावलं जाईल, फसवलं जाईल, संपुष्टात येईल. इथवर अक्षयचा खेळ माघारी परतावं लागेल अक्षयला. पहिल्या बॉल वरती षटकार. तंतर आली एक सिंगल आणि सिंगल झाली होती स्ट्राईक. रोटेट संधी आली अक्षयकडे. तिसऱ्या बॉल वरती आत्मघाती प्रहार पाहायला मिळतोय. कडून मात्र माहोल तापवण्याचा प्रयत्न केला जातो. मैदानाच्या आतमध्ये देखील तशीच चुरस. गौतम पुन्हा तयार. चौथा बॉल किरण साठी अक्रॉस द लाईन खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलचे होईल सांगता. पहिल्या बॉल वरती षटकार आला असं वाटलं होतं. दबावाखाली जाईल, प्रेशराइज होईल. परंतु स्वतःच्या मनगटावरती आत्मविश्वासावरती गोलंदाजी करत असताना एक विकेट आणि अद्यापपर्यंत 7 धावा खर्च करत असताना गौतमला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. तितपत चांगला चेंडू बॅटवर आला नाहीये. फक्त एक सिंगल पाहायला मिळती आहे. 5व्या बॉलवरती आलेली एक सिंगल. सिंगलच्या मदतीने टोटल थोडी पुढे सरसावत असताना 8 या आकड्यावर एक गड्याच्या मोबदल्यात 8 धावा आता धावफलकावरती. लास्ट बॉल भरपूर उंचावरती आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि इथे पकडला जाईल झेल. किरण जाधव बॅक टू द डगआउट.
उत्तमला आपण पाहिलं लास्ट बॉलवरती आली विकेट, स्थिरावली आहे धावसंख्या 8 या आकड्यावर. मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 आणि 4 किरण करडे आणि दिनेश ही जोडी खेळ करताना पाहायला मिळेल. 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. टोटल 4 षटकांची मॅच. सेकंड स्पेलला इथून सुरुवात केली जाते. पहिला बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला फटका कार्पेट लेवलनं. केतन आहे डीपमध्ये, थोडीशी मिसफील्ड. दुसरीचा प्रयत्न करण्याचा आपण पाहतोय, माणूस राखलं होतं परंतु थांबवलं किरणने. मथुर फॅन 1001 जर्सी नंबर दिनेश आता स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. हा देखील अंतर नीड गावचा एक चमचमता सितारा आहे. सातत्यानं मोठे फटके याच्या बॅटमधून आम्ही पाहत असतो. आता या मॅच मध्ये कामगिरी करावी लागेल. संधी तुझ्या वाट्याला. सेकंड बॉल बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी हात खुले केलेत. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. 10 धावा धावफलकावरती डबल डिजिट मध्ये धावसंख्या कन्वर्ट होत असताना पाहायला मिळते. यावेळेस अतिशय वेगानं बॅट फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. पाहायला गेलं ना तर पायांची कुठल्याही प्रकारची मुवमेंट पाहायला मिळाली नाहीये. दिनूची खडे खडे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची होती सांगता. तिसऱ्या बॉलवरती फटका. आता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. गॅप मोठा, वेगाने धावतायत केतन. चेंडू सीमारेषा पलीकडे येईल. भरपूर वाट पाहावी लागली. अखेरीस तिसऱ्या बॉलवरती ज्या फटक्याच्या शोधात होता तो फटका आलाय. दिनूच्या बॅटमधून येईल चौकार. 4च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचतीये ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कमीत कमी 45-50 धावसंख्या ठेवावी लागेल दुर्वा 11 सावली टीम समोर. समोर समोर गॅप मोठा, वेगाने धावतील पुन्हा केतन परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. वरती आलेल्या 2 चौकारांच्या साह्यानं धावफलक उच्चांक गाठत असताना 18 या आकड्यावरती. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौकार हॅट्रिकच्या गदारावर. दिनू फटका दर्जेदार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अंदाज बांधतायत. एक टप्प्याखेरीस डेथ चेंडू, माफ करा, चेंडू विद्युत वाहिनीला टच झाला त्यामुळे डेथ चेंडू असणार आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका जबरदस्त. भरपूर प्रयत्न करतायत परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जाऊन चेंडू आदळलाय. दर्जेदार षटकार. मथुर फॅन दिनेश 1001. समोर खेळण्याचा प्रयत्न, पायानं फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय. या षटक संपल्याचा इशारा येईल. डॉट बॉलची होईल सांगता. 2 षटकं इथे समाप्त झाली. 2 गडी गमावल्यानंतर टोटल पाहायला गेलं तर 24 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकामध्ये टोटल 8 धावा आल्या. 2 गडी गारद झाले होते. तदनंतर मात्र दुसरं षटक रुपेश थोडंसं मागणं पाहायला मिळतं. तब्बल 16 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारची विकेट कमावता आली नाहीये.
वनडाऊनच्या भूमिकेत गेलेला किरण करडे. पाहायला गेला अंतरड नीट टीमसाठी तर सध्या बॅकफूटवरती आहे किरण. तितका चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी देता येत नाही, परंतु विचार करायला गेलं ना अंतरड नीट टीमचं तर त्याची जागा अजूनपर्यंत त्यांनी कोणाला दिली नाही. विश्वास दाखवतायत आज ना उद्या चमकेल, आज ना उद्या पुन्हा ते नाव आवाज ऐकायला येईल. किरण करडे आता पुन्हा संधी किरणकडे असणार. 24 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी येत आहेत अक्षय. पहिला बॉल यावेळेस किरण करडेच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतोय. आक्रमण चढवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, खणखणीत षटकार. मदतीने टोटल उंचावत असताना जाऊन पोहोचले तब्बल 30 या आकड्यावरती, 30 धावफलकावरती. 2 गडी गमावले जरूर, परंतु तदनंतर किरण आणि दिनेशची पार्टनरशिप देखील तितकीच मोठी होत चालली आहे. धोक्याची ठरणार दुर्बा 11 सावले टीमसाठी. यावेळेस मोठा फटका खेचायचा होता, लटकला जाईल. किरणला पकडला यष्टीरक्षकानं, चांगला विकेट. चांगली कॅच पकडत असताना आपण पाहतोय. पुन्हा निराशा किरणकडे. एक षटकार नक्की झाला, परंतु तदनंतर मात्र माघारी परतत असताना पाहायला मिळत आहेत जेलबादच्या स्वरूपात. विकेट आली आहे. न्यू बॅटर आता मिलिंद इनॅट नंबर 5 वरती दाखल होतील. मिडल ऑर्डर डावखुऱ्या आताचा हा फलंदाज, जर्सी नंबर 51 आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर उच्चांक गाठताना पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. तिसरा चेंडू यावेळेस स्विच इट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. परफेक्ट चेंडूला ओळखलं आणि तदनंतर रिव्हर्स अटेम्प्ट, सक्सेसफुल अटेम्प्ट पाहायला मिळतोय. मिलिंदच्या बॅट मधून येतोय चौकार. मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला. इलेट नंबर 5 वरती दाखल झाला. संधी मिळाली, संधीचं सोनं करत असताना लगावला एक चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 आकड्यावरती आहे. उर्वरित या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू समाप्त झाले. तिसरं षटक मार्गस्थ असताना अक्षयला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. चौथा बॉल यावेळेस यू मिस, आय डेफिनेटली हिट. एक चौकार नक्की झाला, परंतु तदनंतर लगेच जसं तसं उत्तर देण्यात आलंय. अक्षयच्या माध्यमातून कमावण्यात आली आहे गोल्डन विकेट. मिलिंद बॅक टू द डगआउट झालेत. आता न्यू बॅटर जर्सी नंबर 46 मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. पाचवा बॉल करणसाठी. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अंदाज बांधतायत, कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. स्वतः गोलंदाज जेल खाली आली आणि पकडली आहे चांगली जेल. मिलिंद माघारी परतल्यानंतर लगेच दुसऱ्या
त्यानंतरच्या बॉलवरती करण माघारी येत आहेत. न्यू बॅटर यज्ञेश आता पोहोचतील नॅट नंबर 7 वरती. धावफलकाचा जर का विचार केला तर 34 या आकड्यावरती धावफलक आहे. 34 धावा धावफलकावरती जर का विचार करायला गेला या ओव्हरचा तर 10 धावा नक्कीच खर्च केल्या अक्षयने, परंतु मौल्यवान 3 विकेट त्यानं कमावल्या. लगाम लावण्यात आला धावसंख्येला. जर का या ओव्हरमध्ये सिंगल डबलवरती जर का फोकस केलं असतं तर कदाचित कमीत कमी 45-50 पर्यंत पोहोचू शकली असती अंतर्नीड टीम. यावेळेस आपण पाहतोय चेंडू अतिशय वेगानं फेकत असताना एक धाव नक्कीच कंप्लीट झाली. येस, इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल आपण पाहतोय. अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 36 धावा धावफलकावरती. येस, आपण पाहतोय बीमरचा नो चेंडूसाठी रिव्ह्यू घेण्यात आला. पुन्हा थोडंसं त्रास दिलं जाईल KTC लाईव्ह इव्हेंटच्या टीमला. यस, नो चेंडू आपण पाहतोय. लेग पंचांनी नो चेंडू घोषित केला. इथून आता फ्री हिटची संधी असणार आहे. फ्री हिटचा चेंडू तितपत चांगला समाचार घेता येत नाहीये. कार्पेट लेवलने फटका, फक्त एक सिंगल. फक्त एक सिंगलच्या मदतीने टोटल 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती. तीन षटकांती टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि जमेची बाजू जर का पाहायला गेलं अंतर्नीड टीमची तर मथुर फॅन 1001 जर्सी नंबर दिनेश मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसला. आता इथून फायदा उचलावा लागेल. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आम्हाला पाहायला मिळाले. वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळत असताना ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल दिनेशला. लास्ट ओव्हर मध्ये येतात साहिल. जागा बनवली आहे. जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चालाकीनं चातुर्यानं गोलंदाजी अगदी आपण पाहाल तर चांगल्या टप्प्यावरती हाताळत असताना साहिल. टप्पा आदळल्यानंतर शरीराच्या दिशेनं वेध घेत असताना पाहायला मिळाला चेंडू. वळण घेणारा चेंडू हाताळतोय साहिल. सेकंड बॉल समोर आहे. कव्हरला फटका दर्जेदार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधून आपण पाहतो थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण तोपर्यंत जमवला गेल्या एकवटल्या गेल्या त्या टोटल 2 धावा. दोन धावा आल्या. 2च्या मदतीनं टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे दिनेशने. वाट पाहतायत पाबलिंग कक्षामधून त्या षटकाराची. अखेरीस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. ज्या फटक्यांसाठी त्याची ओळख आहे तो फटका मथुर फॅन 1001 जर्सी नंबर दिनेशच्या बॅटमधून आलाय. सातत्यानं ज्या अनुमान अंतर्नीड टीमला अशा सिच्युएशन मध्ये तारणान बनून येतो आणि सातत्यानं चांगली कामगिरी करतो तो दिनेश आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी करत असताना पाहायला मिळेल. षटकार आलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टोटल जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावर. 45 धावा धावफलकावरती. चौथा बॉल पुन्हा जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी कडा
फसवलं गेलं, लटकवलं गेलं दिनेशला. एक षटकार आल्यानंतर यावं लागेल माघारी. वैयक्तिक आपण पाहाल 10 चेंडू 23 धावसंख्येवरती खेळून माघारी परतत असताना दिनेश खूप चांगली पारी त्याच्या माध्यमातून अंतर्गत नीट टीमसाठी पाहायला मिळते. न्यू बॅटर जर्सी नंबर 18 विराट कोहलीचा जर्सी नंबर परिधान करून सूरज पोहोचतात. आता कामगिरी करावी लागेल. पाहायला गेलं या षटकाचा विचार केला तर अवघ्या 2 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शेष राहिला. पाचवा बॉल यावेळेस आपण पाहतो फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. दुसरीची डिमांड कंप्लीट पाहायला मिळेल. 2 धावा इथून कंप्लीट. फ्रीटची संधी असेल. भीमरचा नो चेंडू आपण पाहतोय. यस तिसऱ्या पंचांची मागणी आता इथून केली आहे पंचांनी. यस तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतो नो चेंडू. फ्रीटची संधी असणार. 48 धावा धावफलकावरती फ्रीटची संधी. यावेळेस फटका भरपूर चांगले एफर्ट्स आपण पाहतोय परंतु फ्रीटचा चेंडू होता. तोपर्यंत फक्त आपण पाहतो एक सिंगल इथे कंप्लीट झाली. एकच्या मदतीने टोटल पोहोचली आहे 49 या आकड्यावरती. असं वाटलं होतं कुठंतरी थांबवण्यात येईल. अक्षयची ओव्हर आपण पाहिली परंतु तदनंतर साहिल थोडीशी खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. लास्ट बॉल चांगल्या टप्प्यावरती. इथून लास्ट बॉलवरती येईल धावबादच्या स्वरूपात विकेट. पहिल्या सत्राचा खेळ इथून आला संपुष्टात. बनवल्या गेल्या जय हनुमान अंतर्गत नीड टीमच्या वतीनं टोटल 49 धावा. 50 धावसंख्येचं आव्हान राहील ते आता जय वेताळ बादशाह ग्रुप दुर्वा 11 सावली टीमच्या साठी 50 धावसंख्येचं. या स्पर्धे ठिकाणी अंजप गावातील व्यक्तिमत्व उपस्थित वरिष्ठ नागरिक सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील जर का आपण उपस्थित असाल तर आदरानं या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्तभा आपला देखील इथवर शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं अंजप गावाची मानाची सन्मानाची ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 16व पर्व आपण अनुभवतो. आजचा पहिला दिवस. आजच्या पहिल्या दिवसातील सेकंड राऊंडची सेकंड मॅच अनुभवत असताना आता अखेरीस दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यात येणार आहे. बनवायच्या टोटल जय वेताल बादशाह ग्रुप दुर्वा 11 सावले टीमला तब्बल 50 धावा. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी अंजप गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की जर आपण इथे उपस्थित असाल तर कृपया आपण मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे अंतराळ ग्रामस्थांना देखील विनंती करतो की आपण जर इथे कुठे उपस्थित असाल तर आपण देखील मंचाकडे यायचं आहे. या मैदान हा जो मैदान आहे ज्यांनी उपलब्ध करून दिला
त्याबद्दल आम्ही जगेसाहेब वाकस, त्याचप्रमाणे हरिभाऊ जोगले, नामदेव जोगले, सदाशिव मिनमिने या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व आर्थिक दात्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेला सर्वच थोर मोठ्यांचे आशीर्वाद लाभले जातात. तुमच्या आशीर्वादाशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. तुमच्या मुले या 16व्या पर्वामध्ये आम्ही पदार्पण केलं. असाच आशीर्वाद कायम राहू. जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. रंगत पाहायला मिळेल बनवायच्या टोटल येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये विजयासाठी जय वेताल बादशाह ग्रुप दुर्वा 11 सावले टीमला 50 धावा. गोलंदाजी मार्क वरती येतात किरण करडे. वेगवान गोलंदाज या बॉल सुरुवात पाहायला मिळेल. पहिला बॉल भरपूर उंचावरती. पहिल्या बॉल वरती काय घडेल इथे पकडला झेल. दुसऱ्या डावाला गोल्डन सुरुवात करत असताना पाहायला मिळतील किरण करडे जो बॅकफूट वरती होता, बॅक फॉर्म मध्ये होता. आता तोच किरण करडे यावेळेस या मॅच मध्ये फॉर्म परत आणत असताना पाहायला मिळतो. एक षटकार बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. सातत्यानं पहिलं षटक हाताळत असतो. पहिल्या षटकामध्ये कामगिरी करताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट. माघारी आलेत गौतम. रोहिदास दादा जोगले यूट्यूबर, तुम्हाला देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन नसतवा दादांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजाकरिता शूज देण्यात आलेत. खरंच तुमचं देखील खूप खूप आभार. असेच आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठी राहोत. यावेळेस नो चेंडू पंचांनी घोषित केला. फाईन लेगला चेंडू निघून चाललाय. केतनच्या बॅट मधून येईल चौकार. मागणं ठरत असताना किरण. सुभाष दादा रटाडे यांच्याकडून 6000, तदनंतर चंद्रकांत दादा मिनमिने यांच्याकडून 2000 रुपये यूट्यूब लाईव्ह साठी देण्यात आलेत. तदनंतर अनिल दादा जोगले यांच्याकडून देखील 2000 रुपये देण्यात आले. खऱ्या अर्थानं या अर्थसहाय्य करणाऱ्या दात्यांचं मनापासून आभार आहे. रुपेश दादा थोरवे यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाईव्ह थेट प्रेक्षेपण यासाठी लाभलं गेलं. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण अनुभवतो ही सुंदर अशी शृंखला. यावेळेस फ्री हिटच्या चेंडूवरती केतनच्या बॅटमधून फायदा. सावले टीम साठी 4 धावेनं पाहायला मिळेल. विचार केला केतनच्या शरीर यष्टीचा तर भारी भक्कम शरीर यष्टीचा हा फलंदाज आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर थांबत नसतो. वेगाने प्रहार पाहायला मिळतात. आर्थिक पारितोषिक देण्यात आलंय त्यासाठी त्यांचं देखील खूप खूप आभार. भरपूर सारे असे आपण पाहाल तर अर्थसहाय्य करणारे दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आजच्या दिवसात उद्याच्या दिवसात त्यांची नावं त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यानं इथे फटकेबाजी केतनच्या बॅटमधून. बॅक फॉर्म मध्ये होता. आता फॉर्म साठी झगडत असताना आपण पाहाल की केतन अफलातून बॅटिंग पेश करतोय.
एक गडी गमावल्यानंतर पहिल्या षटकामध्ये मार्गस्थ असताना 15 या आकड्यावरती आहे. 15 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किरण करडे आता थोडेसे नाखुश असतील स्वतःच्या या खेळीवरती. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, संयमानं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. हुशार आहे केतन. मैदानाच्या आतमध्ये आपली विकेट जर का टिकून राहिली तर आपल्या टीमला विजय संपादन करून देऊ शकतो. ही मनगटातली ताकद दाखवत असताना आपण पाहतोय. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येईलच असं नाही. काही चेंडू लालचे हाताळले जातात. मोठ्या फटक्याची अमानुष दाखवली जाते आणि लटकवलं जातं, फसवलं जातं. परंतु यावेळी हुशारीनं फक्त एक सिंगल. यावेळेस कार्पेट लेवलनं फटका. वेगाने धावतायत दिनेश. दुसरीचा प्रयत्न डेंजर झोनकडे केतन. यस आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतील. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या आणि 2 धाब्यानं टोटल 18 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस भरपूर उंचावरती वेगाने उलट्या दिशेने धावत प्रयत्न तितपत चांगले पाहायला मिळत नाहीये. दोन धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टोटल 20 या आकड्यावरती दुहेरीचा प्रयत्न पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची समाप्ती होती. टोटल जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती. पाहायला गेलं पहिल्या डावाचा खेळ गौतमने पहिली ओव्हर हाताळली होती. पहिल्या डावामध्ये अवघ्या 8 धावा खर्च करत असताना मौल्यवान 2 विकेट कमावल्या होत्या. परंतु इथे मात्र उसूली करत असताना कमावत असताना दुर्बैलवन सावली टीम आपण पाहू शकाल पहिल्या ओव्हरमध्ये जमवली आहे त्यांच्या माध्यमातून 20 धावा. आता येणारे 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूमध्ये गरज आहे विजयासाठी 30 धावसंख्येची. 50चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कंप्लीट करण्यात आल्यात 20. आता अवघ्या 30 धावसंख्येची गरज आहे. अशा प्रकारची फटकेबाजी राहिली तर लवकरात लवकर मॅच फिनिश होईल. यात तिल मात्र शंका नाही आहे. केतन पुन्हा तयार. वन डाऊनच्या भूमिकेत स्वबळावरती आपण पाहतोय लढाई लढत असताना. किरणचा चेंडू अक्रॉस द लाईन हलक्या हाताने खेळलं. फक्त एक सिंगल. वाट पाहतायत खराब चेंडूची. जसा खराब चेंडू येईल त्यावेळेस मात्र फटका त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता. अक्रॉस द लाईनने खेळले होते. फक्त एक सिंगल आली आहे. टोटल थोडीशी पुढे सरसावत असताना 21 या आकड्यावरती. सेकंड बॉल अक्रॉस द लाईन फाईन लेगला फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. जयच्या बॅट मधून सावले टीम साठी येतोय आशेचा चौकार. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्या वेळे भास्कर स्मृती चषक ठेवण्यात येतो त्यावेळेस प्रथमतः आमंत्रित केलं जातं KTC लाईव्ह इव्हेंटला. खरंच तुमचं देखील खूप खूप आभार. प्रत्येक वेळी आम्हाला चांगलं सहकार्य. यस पंच आमचं लक्ष वेधून घेत असताना सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेचा भरणा पाहायला मिळेल. टोटल अतिरिक्त धावेच्या मदतीनं 26 या आकड्यावरती. तिसरा बॉल यावेळेस फटका जबरदस्त. गॅप मोठा. वेगाने धावतात क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना पाहायला मिळत आहेत क्लासिक चौकार.
टीमसाठी ज्यानं कमालीची फलंदाजी केली आहे तो जयवंत. पॉपिंग क्रीजमध्ये जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत दुर्वा 11 सावले टीमला घाबरायची गरज नाही. एक हाती किल्ला लढवत असताना पाहायला मिळतो. सलगचे 2 चमकार आले. टोटल पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. जबरदस्त फटकेबाजी करत असताना जयवंत. यावेळेस पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा फाईन लेगच्या दिशेला वारंवार मनसुबा बनवला जातोय, परंतु यावेळी डॉट बॉल. प्रत्येक वेळी दिवाळी दसरा नसतो, कधी कधी शांत केलं जातं फलंदाजाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. लास्ट बॉल चांगला पाहायला मिळतो. यस, षटक संपल्याचा इशारा येईल पंचांचा. 2 षटकांती धावफलक जाऊन पोहोचतंय ते 34 या आकड्यावरती. 34 धावफलकावरती. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. जय वेताल बादशाह ग्रुप दुर्वा 11 सावले टीमला. चौकार हॅट्रिक जरी कमावली तरी 555 रुपये. तदनंतर विकेट हॅट्रिक जरी कमावली तरी 555 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नरेश दादा मिणमिणे दोन्ही टीमला सपोर्ट करत असताना खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना, अंजप टीमसाठी सातत्यानं महत्त्वपूर्ण नाव जर का कोणतं असेल तर नरेश दादा मिणमिणे. सातत्यानं खंबीर साथ असते. बऱ्याचदा आम्ही पाहतो मॅचेस असताना मैदानाच्या बाहेरून प्रोत्साहित केले जातात खेळाडूंना. तानाजी दादांनी सांगितलं अखंडित 30 वर्षांची ही परंपरा वर आमचे क्रिकेट त्यांच्या माध्यमातून अंजप टीम खेळताना पाहायला मिळते. अंजप गावाचं नाव कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अबाधित ठेवताना खरंच प्राऊड फील व्हावं अशी गोष्ट आपण पाहतो अंजपकरांसाठी. यावेळेस वेगाने टाकलाय, बीट केलंय केतनला. अजूनही या मॅच मधील रंगत बाकी आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं गोलंदाजी मार्कवरती येतात आता अक्षय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. टोटल 34 या आकड्यावरती आहे. बनवायच्यात अजूनही विजयासाठी 11 बॉलवरती टोटल 16 धावा. सेकंड बॉल उसळी जास्त, वाईट बॉल. अतिरिक्त धावेचा भरणा पाहायला मिळेल. तदनंतर अंतरड गावातील पोलीस पाटील चंद्रकांत दादा जाधव इथवर उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. डॉट बॉलची होती सांगता अक्षय गोलंदाजी मार्कवरती आहे. ही ओव्हर जर का निर्णायक राहिली, ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च झाल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये रंगत पाहायला मिळेल. हलक्या हातानं फटका केतनच्या बॅटमधून आपण पाहतोय. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. एक सिंगल वरती थांबवलं स्वतः केतनने जयवंतला. मैदानाच्या आतमध्ये जयवंतची विकेट देखील तितकीच गरजेची, कारण पाहायला गेलं तर 3 चमकार जयवंतच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तदनंतर रोहिदास दादा जोगले आणि रमेश दादा मिणमिणे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. अक्रॉस द लाईन फटका फाईन लेगला. वारंवार त्याच झोनकडे चेंडू ट्रॅव्हल करत असताना जयवंत आपण पाहतोय लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इरादानं फटकेबाजी इथून सुरू केली आहे दुर्वा 11 सावले टीमसाठी.
अतिरिक्त धावेचा भरणा पाहायला मिळेल. तब्बल 4 चौकार जयवंतच्या बॅटमधून पाहायला मिळेल. टोटल 41 या आकड्यावरती आता अजूनही विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. बनवायच्या टोटल 50. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. फटका जबरदस्त आहे. चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय. अगदी आपण बाल फुलटॉस होता, स्वतःला थोडंसं झोकवून अगदी फाईन लेगच्या दिशेला फटका पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. 6च्या मदतीनं टोटल पुढे सरसावतीये. विजयाच्या दिशेनं झेप घेतीये. जाऊन पोहोचेल ती 47 या आकड्यावरती. 47 धावा धावफलकावरती. आता अवघ्या 3 धावसंख्येची गरज. येणारे 7 चेंडू 3ची गरज. जवळजवळ विजयाच्या समीप पोहोचत असताना पाहायला मिळतीये ती दुर्वा 11 सावली टीम. फटका दर्जेदार. कार्पेट लेवलनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत किरण. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. लास्ट ओव्हरसाठी ठेवण्यात आल्या फक्त न फक्त 2 धावा. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज असणार आहे. कदाचित हा षटकार नसता आला तर चांगली धावसंख्या राहिली असती. किमान 8 धावसंख्या जरी ठेवली असती तरी लास्ट ओव्हरमध्ये रंगत पाहायला मिळाली असती. परंतु आता पाहायला गेलं तर 6 चेंडू 2 म्हटलं तर जास्तीत जास्त चान्सेस दुर्वा 11 सावले टीमकडे आहेत. परंतु क्रिकेटमध्ये जर तरची भाषा चालत नाही. कारण सातत्यानं जो चांगले प्रयत्न करतो तो यशस्वी ठरतो. एखाद्याचे प्रयत्न कमी पडले की त्याला पराभव हा स्वीकारावाच लागतो. हा क्रिकेटचा नियम आहे आणि त्याच अनुषंगाने आता दोन्ही टीमकडून प्रयत्न नक्कीच केले जातील. यानंतर विनंती असेल आरोही 11 वंजारपाडा टीमला की आपण देखील स्टेज जवळ येऊन थांबा. आजच्या पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये अगदी पाहायला गेलं तर 2 संघांना पराभूत करत क्वालिफाय पर्यंत धडक मारली आहे वंजारपाडा टीमने. हलक्या हातानं फटका. संयमानं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. खरा तर दाद द्यायला हवी या फलंदाजांची. गौतम माघारी आल्यानंतर जबाबदारी केतन आणि जयवंत वरती पडली आणि चांगल्या पद्धतीनं खेळ साकारत असताना अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळेल. स्कोर लेवल झालाय परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हलक्या हातानं फटका जबरदस्त. या चौकारानं केली आहे केतननं मॅच फिनिश. जय बेताल बादशाह ग्रुप दुर्वा 11 सावले टीम इथे आपण पाहतो 2 संघांना पराभूत करत पोहोचली या स्पर्धेच्या क्वालिफायच्या मॅचसाठी.